रमेश बेटकर यांनी केला उत्साहात वाढदिवस साजरा। बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीवरील आरोपांचे काय? बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर खुर्चीवर बसलेले वादग्रस्त सभापती रमेश बेटकर यांनी आपला वाढदिवस अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केलाय। मात्र त्यांच्यावर असलेल्या आरोपांची काय? माध्यमांनी केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी ते असमर्थ का ठरत आहेत? गेल्या काही दिवसांपासून भूखंडाचे प्रकरण फार मोठे गाजत आहे, तर दुसरीकडे 19 लाख रुपयांचा शेषखंड जमा केल्याची चर्चा आहे। त्यांच्या पावत्या सुद्धा संबंधितांना देण्यात आल्या नाहीत, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी टाकळीच्या कामकाजावर संशयाची सुई टोचतीये। सहकार क्षेत्राचा धुरा घेऊन बसलेले नेते सुद्धा गप्प असल्याचं चित्र तालुक्यात दिसतोय। बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप लोकांनी केले आहेत। अनेक प्रकरणे माध्यमांकडे गेल्यानंतर सभापती रमेश बेटकर यांना माहिती सुद्धा विचारण्यात आली होती, परंतु ते स्वार्थापोटी माहिती देऊ शकले नाहीत। अशातच 12 जानेवारी रोजी रमेश बेटकर सभापती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी तालुक्यातील अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि मोठी उपस्थिती देखील होती। रमेश बेटकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला। आमचे अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे यांच्याकडून रमेश बेटकर सभापती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत। त्यांना उदंड आयुष्य मिळण्यासाठी माध्यम प्रतिनिधी तशी प्रार्थना देखील केली आहे, परंतु त्यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचे खंडन केले तर अतिशय चांगले होईल असे लोकांचे मत आहे। रमेश बेटकर यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आणि इतर लोकांची मोठी उपस्थिती घेतली आहे। अनेक नैले दैले कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। पुनश्च सभापती रमेश बेटकर यांना धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रदीप पाटील, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।